मंडळी कलर्स मराठीवर बाळू मामाच्या नावाचं चांगलं ही मालिका चांगलीच गाजते। गेली 5 वर्ष ही मालिका अखंडपणे सुरू आहे। मालिकेत अभिनेता सुमित पुसावळे यांनी बाळू मामांची प्रमुख भूमिका साकारली आहे, परंतु सुमितने या मालिकेला आता रामराम ठोकलाय। मालिका सोडताना सुमितने सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहिली आहे। यामध्ये सुमित लिहितोय, बाळू मामाच्या नावाचं चांगलं। नमस्कार, मी सुमित पुसावळे। खरं तर ही ओळख बाळू मामा या नावाव्यतिरिक्त लगेच नाही होत आणि त्याचं कारण तर तुम्हाला माहीतच आहे। बोलण्यासारखं आणि लिहिण्यासारखं खूप काही आहे। सुमित पुढे असे लिहितोय, आजही बाळू मामाच्या नावानं सांग भलं सिरियलच्या सेटवरचा योगायोगाने गेलो होतो तो दिवस आठवतोय। योगायोगाने आणि पुढच्या काही दिवसात बाळू मामाच्या रोलसाठी बोलावणं आलं आणि माझ्या आयुष्यात नवीन पर्व सुरू झालं। बाळू मामाच्या सेवेत रुजू झालो। सगळ्यात आधी या मालिकेचे निर्माते श्री संतोष अयाचित सर यांचे मनापासून आभार। मला सुमित पुसावळेला एक वेगळी ओळख दिली, ही ओळख आयुष्यभरासाठी राहील असं काम माझ्याकडून करून घेतलं। निखिल साने सर, दीपक राजाध्यक्ष सर, विराज राजेश सर, केदार शिंदे सर, मालिकेचे दिग्दर्शक केदार सर या सगळ्यांनी मला प्रोत्साहन दिलं। पोस्टमध्ये सुमित शेवटी लिहितोय, माझ्यासोबतचे हजारो कलाकार तुम्हा सर्वांचे मनापासून आभार। मायबाप प्रेक्षकांनो, तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल खूप खूप आभार। आजवर मला बाळूमामा म्हणून खूप प्रेम दिलं, खूप साथ दिली, मला त्या रोलमध्ये स्वीकारलं, माझ्यावर विश्वास ठेवला। अशीच साथ तुम्ही पुढेही द्याल असा विश्वास माझ्यावर ठेवा आणि असंच प्रेम माझ्यावर आणि माझ्या कामावर कराल। लवकरच भेटूया। जाता जाता एवढंच बोला बाळू मामाच्या नावानं सांग भलं। सध्या ही सुमितची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसते। तर सुमित पुसावळे हा लवकरच स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत ऋषिकेश रणदिवे ही प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे। तर सुमित पुसावळेची बाळू मामाच्या नावानं सांग भलं ही मालिका तुम्हाला कशी वाटत होती? सुमितचा अभिनय तुम्हाला कसा वाटत होता हे कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।